झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी मंदार परब. रोखोकमध्ये आपलं स्वागत. महापालिका निकालानंतर आता सर्वच पक्षांची धावपळ सुरू झाली आहे, ती सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी. आता पुणे पॅटर्न प्रमाणे काही नवे पॅटर्न बघायला मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. विशेषतः नाशिकमध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. एकमेकांवर वाटेल ते आरोप करणारे नेतेच आता सत्तेसाठी हातात हात घालतायत का? एकूणच या सर्व त्रांगड्यावरच सडेतोड चर्चा करूयात सत्तेसाठी रस्सीखेच या आपल्या विशेष कार्यक्रमात. आणि याच विशेष कार्यक्रमात आज आपल्याबरोबर आहेत अवधूत वाघ, प्रवक्ते आहेत ते भाजपचे. अवधूतजी, तुमचं स्वागत. जनार्दन चांदोरकर आहेत, प्रवक्ते काँग्रेसचे. एकूणच ते सांगतील की काँग्रेसच्या ज्या सीट्स आहेत त्या नक्की कशासाठी कमी झाल्या. त्याचबरोबर अंकुश काकडे आहेत आपल्याबरोबर, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे. नमस्कार. ते आपल्याला सांगतील की राष्ट्रवादी काँग्रेसने एवढ्या ठिकाणी आघाडी केली, जास्त सीट्स पण लढवल्या, पण त्यांना यश का नाही आलं. त्याचप्रमाणे नितीन भोसले आहेत आपल्याबरोबर, आमदार मनसेचे. मनसे सर्वात मोठा पक्ष आहे आज नाशिकमध्ये. नमस्कार. आणि नाशिकमध्ये सत्तेसाठी नक्की काय करणार याच्यावर ते नक्कीच आपल्याला सांगतील. त्याचबरोबर थोड्याच वेळात आपल्याला असतील राहुल नार्वेकर पण, प्रवक्ते शिवसेनेचे. एकूणच या चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण एक रिपोर्ट पाहूयात आणि समजून घेऊयात की नक्की सत्तेसाठी कुठलं राजकारण सुरू झालंय ते. महापालिका निवडणुकांपूर्वी एकमेकांशी लढणारे, एकमेकांवर टीका करणारे पक्ष आता सत्तेची चव चाखण्यासाठी सर्व विसरून एकत्र येत आहेत. जनतेसमोर एकमेकांची उणी तुणी काढणारे पक्ष जनतेनं स्पष्ट बहुमत न दिल्यानं आता सत्तेच्या स्वार्थासाठी सर्व विसरायला तयार आहेत. राज्यातील 10 महापालिकांच्या लागलेल्या निकालात पिंपरी चिंचवड महापालिका वगळता कुठल्याच महापालिकेत एकाही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. मुंबई शिवसेना भाजप आणि रिपाईच्या महायुतीला सत्ता स्थापण्यासाठी 7 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून बंडखोरांचा आणि अपक्षांच्या नागदुर्या काढल्या जात आहेत. ठाण्यातही महायुतीची तीच अवस्था आहे. नागपूर महापालिकेतही शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, पण तिथेही त्यांना सत्ता स्थापण्यासाठी अपक्षांच्या कुबड्या घ्याव्याच लागणार आहेत. अकोला आणि उल्हासनगरची अवस्थाही तीच आहे. पुण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांविरोधात त्वेषानं लढले आणि आता सत्तेच्या स्वार्थासाठी आता ते एकत्र येत आहेत. अमरावती आणि सोलापूर महापालिकेतही एकमेकांविरोधात एकत्र लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सत्तेसाठी एकत्र येत आहेत. नाशिकची स्थिती तर सगळ्यात वेगळीच आहे. मनसेनं प्रथमच सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करण्याची किल्ली आपल्या हातात ठेवली आहे. प्रश्न आहे तो आता मनसे सत्ता स्थापन करण्यासाठी इथे कुणाची मदत घेते? कारण सर्वच पक्षांना एका तराजूत तोलत मनसे या निवडणुकीला सामोरी गेली होती. त्यामुळे इथे मनसे कुणाची मदत घेणार याबाबत उत्सुकता आहे. एकूणच निवडणुकीपूर्वी एकमेकांची उणीतुणी काढणाऱ्या पक्षांनाच आता सत्तेच्या स्वार्थासाठी एकमेकांच्या हातात हात घालावा लागणार आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. एकूणच ज्या पद्धतीने समीकरणं बदलतायत का हे सर्वांचंच लक्ष आहे. आणि आपण नाशिकपासूनच सुरुवात करूया. नितीन भोसले आहेत आपल्याबरोबर, आमदार मनसेचे. नितीनजी, बरीच उत्सुकता नाशिकबद्दल आहे, कारण मनसे हा सर्वात मोठा पक्ष तिकडे आलेला आहे. तुम्ही सांगा की नाशिकमध्ये नक्की कुठल्या प्रकारे, कारण म्हटलं जातंय की महापौर मनसेचा बसेल, तर तुम्हाला नक्की काय सांगायचं की हा जर महापौर बसणार असेल तर आकड्यांचं गणित तुम्ही कशी जमवणार? माननीय राजसाहेबांनी ह्या नाशिकवर जे काही प्रेम केलं, इथला जो विकास करण्यासाठी सातत्यानं इथे जे मार्गदर्शन केलं, त्याच्यावरती विश्वास ठेवून नाशिकच्या जनतेनं भरभरून असं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि 40 ठिकाणी आम्ही विजयी झालोय. जवळपास 14 ठिकाणी आमच्या शीट्स या थोड्याफार फरकानं पराभूत झालेल्या आहे. आणि त्यामुळे सर्वात मोठा पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये आता आलेला आहे. बरोबर आहे, मोठा पक्ष आहे, पण शेवटी सत्तेच्या राजकारणासाठी किंवा महापौर तुम्हाला बसवायचा असेल तर तुम्हाला मदत लागणार, यात काही दुमत नाही. अशा वेळी नक्की कोणाची मदत
घ्यावी लागेल किंवा कोणाची मदत घेतली तर तुम्हाला चालेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कालच मान्य राजसाहेब नाशिक दौऱ्यावर येऊन गेले आणि त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं की मनसेचा महापौर या ठिकाणी होईल. परंतु आता कशा पद्धतीनं सत्तेचं समीकरण जुळवायचं याबाबत मान्य राजसाहेब निर्णय घेतील आणि नाशिककरांना मात्र नक्की हा सुखद धक्का असेल की मनसेचा महापौर या ठिकाणी झालेला तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. ठीक आहे, मनसेचा महापौर असेल, पण तो कसा असेल याच्यावर अजूनही तुम्ही सांगितलं नाहीत. आपल्याबरोबर अवधूत वाघ पण आहेत. अवधूत वाघजी, काय वाटतं नाशिकमध्ये? कारण ठीक आहे, तिकडे शिवसेना आणि तुम्ही वेगळे लढलात, तरी आजचं गोपीनाथ मुंडे यांचं वक्तव्य ऐकल्यावर असं वाटलं की आघाडीला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो, अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे, तुम्हाला त्यावरून नक्की काय संकेत आहे की तुम्ही मनसेबरोबर हातमिळवणी करणार? कारण त्याशिवाय पर्याय नाही आणि शेवटी शिवसेना ही लागणार आहे, त्याशिवाय पण तुम्हाला पर्याय नाही. नाही, आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांनी दिलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं एवढा मी मोठा नाहीये. परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेल्या जिल्हा परिषदेच्या आणखीन महानगरपालिकेचा निकाल जर तुम्ही पाहिलात, नाशिकचा प्रश्न एक आहे, पण आपल्याला स्पष्टपणे असं दिसेल की सर्व मतदारांनी आघाडीच्या विरोधात कौल दिलाय. काही ठिकाणी त्यांना जर भारतीय जनता पार्टी शिवसेना विजयाच्या जवळ जाताना दिसत होती तर त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेला भरभरून मतदान दिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी त्यांना वाटलं, उदाहरणार्थ नाशिकमध्ये, की मनसे पुढे जाईल तर मनसेला त्यांनी मतदान दिलेलं आहे. परंतु मनसेला झालेलं मतदान असो, भारतीय जनता पक्षाला झालेलं मतदान असो किंवा शिवसेनेला झालेलं मतदान असो, हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात झालेलं मतदान आहे, हे आधी सर्वप्रथम आपण बघितलं पाहिजे. आता नाशिकमध्ये मला फक्त इथे एक समजून घ्यायचंय की हे मनसेला झालेलं मतदान पण आघाडीच्या विरोधातलं मतदान कसं, याचं गणित मला अजूनही कळलं. काही झालं तरी मनसे हा शिवसेनेतूनच म्हणजे भगव्या ब्रिगेडकडेच आहे. मनसे हा उजव्या बाजूचा पक्ष समजला जातो, हा काय डाव्या बाजूचा पक्ष समजला जात नाही. तर शेवटी हा भगवा पक्षच आहे. भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो, मनसे असो, आज जरी समोरासमोर एकमेक कोणाशी लढत असले तर 100 एके ठिकाणी 5, एके ठिकाणी काहीतरी 105 होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे. चला, तुमचं मनसे प्रेम बघून मला खरंच आश्चर्य वाटलं. एवढा वेळ एकमेकांच्या विरुद्ध बोलणार आहे. जांभूळकरजी, नक्की तुम्हाला काहीतरी बोलायचं असेल, कारण आता यांना अचानक भगवा ब्रिगेड वगैरे वगैरे जे आठवलं त्याबद्दल तुम्ही काय? आता यांच्या अध्यक्षांनी संकेत दिलेत ना मुनगंटीवारने की त्या मनसेबरोबर आम्ही युती करू शकतो आणि चांगलं आहे, युती व्हायला पाहिजे त्यांच्याबरोबर. आणि राज ठाकरेंच्या तिथे 40 जागा म्हणजे जास्ती जागा आलेल्या आहेत. सर्व पक्षांच्या मध्ये त्यांच्या पक्षाला जास्ती जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नॅचरल जस्टिस प्रमाणे त्यांना कोणीतरी आलाय शोधून त्याने तिथला महापौर बनवणं हे लोकांच्या दिलेल्या मॅन्डेटला धरून आहे. आणि त्याच्यामध्ये यांच्या काहीतरी बीजेपीच्या 15 जागा आहेत आणि त्यांच्या 40, तर 55 जागा होतात. परंतु तिथं मला वाटतं 122 जागा आहेत. वेदर त्या शिवसेना पार्टिसिपेट आय डोंट नो. 122 जागा आहेत, पण त्या 22 जागामध्ये 61 जागा तरी कमीत कमी 62 जागा तिथं फॉर्मेशनसाठी पाहिजे आहेत. आता बीजेपी आणि मनसे टुगेदर द टोटल कम्स टू सम 54. आणि त्यानंतर त्या ठिकाणी मला वाटतं 14 काहीतरी इतर आहेत, अपक्ष वगैरे वगैरे. तर त्यांच्या मदतीनं आणि त्यांच्याबरोबर जर ते सेना, मग हे तर त्यांचं ते फारच आहे की जसं गोपीनाथ मुंडे म्हणाले की मनसेला आघाडीपासून युतीपासून दूर ठेवून चालणार नाही. आणि मनसे सिंगल लार्जेस्ट पार्टी असल्यामुळं जनतेनं त्यांना जो कौल दिलेला आहे तो कौल लक्षात घेता त्यांना आता त्यांचे अजून काही समीकरण असतील तर ते मला पण माहीत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मनसे जर युती करत असेल तर ते आमच्या नेत्यांच्यावरती अवलंबून आहे, त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही. पण ऑप्शन्स आर ओपन. आणि ते राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे नाशिकचा महापौर हा मनसेचा होईल या थेरीमध्ये मला दम वाटतो. ठीक आहे, राहुल नार्वेकरजी, तुम्ही काय सांगाल की इकडे मनसेचा महापौर आहे नाशिकमध्ये, पण शेवटी हातमिळवणी कोणाशी आणि कशी होणार यावर सर्वांचंच लक्ष लागलंय. तुमचं नक्की काय म्हणणं आहे या बाबतीत? निवडणूक लढवणं हे कार्यकर्त्याचं काम असतं. तिकीट मिळाल्यानंतर पक्षातर्फे निवडणूक लढवणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं, उमेदवाराचं काम असतं. पण त्यानंतर निकालानंतर सत्ता स्थापन करायची वेळ जेव्हा येते तेव्हा ह्या विषयाचे सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी घेते. आणि म्हणूनच या विषयाचे पण निर्णय, या बाबतीचे पण निर्णय आमची पक्षश्रेष्ठी घेईल आणि त्यानुसार निर्णय होईल. पण जो काय निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल
तो सर्व कार्यकर्त्यांवर बंधनकारक असेल व मान्य असेल सर्व कार्यकर्त्यांना. नाही, बरोबर आहे, पक्षश्रेष्ठी घेणार. शेवटी कार्यकर्त्यांना मान्य आतून आहे की नाही, कारण ज्या पद्धतीने शिवसेना असेल, भाजप असेल, त्यावर मनसे तुटून पडलेलं अजूनपर्यंत, आणि अचानक अशी जवळीक, तुम्हाला वाटतं की कार्यकर्त्यांना हे पटेल किंवा पटू शकतं? नाही, शिवसेनेचा कार्यकर्ता हाडामासाचा शिवसैनिक आहे आणि माननीय शिवसेना प्रमुख यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा त्याच्यासाठी स्वतःचा धर्मासारखा आहे, अटळ राहतो तो त्या निर्णयावर. आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी घेतलेल्या निर्णयावरती कोणी अंमलबजावणी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून याबद्दल कुठच्याही प्रकारचा वाद राहणार नाही, कुठच्याही प्रकारची शंका राहणार नाही. जो निर्णय माननीय शिवसेना प्रमुख घेतील तो निर्णय प्रत्येक शिवसैनिक पाळेल व संपूर्णपणे पाळेल. अजूनही मला उत्तर नाही मिळालं. अंकुश काकडेजी, तुम्ही काय सांगाल की नवीन समीकरण तुम्ही कसं बघताय? जसं अवधूत वाघ म्हणाले की हे भगवी ब्रिगेड आहे सर्वात पहिल्यांदा मनसे, त्याबद्दल मी नितीन भोसलेंना विचारणार आहे, पण तुम्ही या सर्व नवीन समीकरणाकडे कसं बघताय? नाही, एक लक्षात घ्या की पुणे, आपलं ठाणे, मुंबई आणि नाशिक या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी केली होती. त्यामुळे ती आघाडी आमची पुढच्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करतील. सत्ता स्थापन करीत असताना मनसे जरी सर्वात मोठा पक्ष असला तो तर त्यांच्या परीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. आज आम्ही देखील त्या ठिकाणी 35 संख्या आहे, त्यामुळे आमचे पक्षनेते देखील त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतील. अर्थात सत्ता स्थापन करीत असताना कोणा पक्षाबरोबर आपण जायचं या बाबतीतला आमचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काँग्रेस पक्षाच्या बाबतीमधला देखील तो पक्षश्रेष्ठी घेतात. आज आम्ही स्वतः दोघांच्या बळावरती त्या ठिकाणी आमची सत्ता येऊ शकत नाही. त्यामुळे ती जर सत्ता त्या ठिकाणी आणायची असेल तर आमच्या पक्षातले दोन्ही नेते एकत्र बसून त्या बाबतीमध्ये निर्णय करतील. परंतु मला या ठिकाणी अवधूत वाघ अगोदर जे म्हणाले की या ठिकाणी आघाडीला त्या ठिकाणी नाकारलेलं आहे आणि मनसे आणि या सगळ्या उजव्या बाजूच्या पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आता भारतीय जनता, शिवसेना आणि मनसे यांचं निवडणुकीतील वातावरण, त्यांचे एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप हे सगळे विसरून आता त्यांनी त्या ठिकाणी त्यांना जोडीला घेण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु अवधूत वाघांनी मात्र रिपाईचा उल्लेख त्या ठिकाणी केला नाही. म्हणजे त्यांना अजूनही म्हणायचं की रिपाई त्यांच्याबरोबर असेल तर ते देखील उजव्या बाजूचे झाले का, हा माझा त्यांना सवाल आहे. त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. बरोबर, अवधूतजी काय म्हणाल, बोला. मुख्य म्हणजे या संपूर्ण जेव्हा निवडणूक होते आपण आघाडी करतो आणि आघाडी झाल्यानंतर किंवा युती झाल्यानंतर ज्यावेळी त्या ठिकाणी आघाडी म्हणून काम करणार आहोत. निवडणूक पूर्व आमची आघाडी झालेली आहे. या 5 वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी तिथे असेल, मुंबईमध्ये असेल किंवा ठाण्यामध्ये असेल, या तिन्ही ठिकाणी आम्ही आघाडी म्हणून त्या ठिकाणी दोन्ही पक्ष काम करतील. कोणाला बरोबर घ्यायचं असेल तर त्या बाबतीमध्ये जी आमची समन्वय समिती आहे ती समन्वय समिती एकत्र बसून त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेईल. अंकुश काकडेजी, मी पुण्यावर पण येणार आहे, पण त्याआधी आपण उत्तर घेऊया यांच्याकडून. आता उदाहरणार्थ मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 1 जागा मिळालेली आहे. सत्तेच्या समीकरणामध्ये भाजपला मिळालेल्या 31 जागा, आरपीआयला मिळालेली 1 जागा आणि शिवसेनेला मिळालेल्या 75 जागा. त्यामुळे कुठं युती करायची, कोणाबरोबर जायचं, हा महत्वाचा निर्णय शेवटी निवडून आल्यानंतर सर्वात जास्त ज्यांचे नगरसेवक निवडून येतात तेच असतात. जर आरपीआयला जर सुदैवाने जर जास्तीत जास्त नगरसेवक आले असते तर त्या पक्षाचं सुद्धा मत आघाडी करणं किंवा सत्तेची समीकरणं जुळवणं ह्याच्यामध्ये जरूर विचारात घेतलं असतं. परंतु दुर्दैवाने आज तशी स्थिती नाहीये. जर सुदैवाने जर आरपीआयचे नगरसेवक 8, 9, 10 नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आले असते किंवा नाशिकमध्ये निवडून आले असते तर परिस्थिती वेगळी होती. म्हणजे तुम्ही आरपीआयचा विचार करणार नाही थोडं? नाही, आरपीआयचा सत्तेच्या समीकरणामध्ये आता कोणी किती कसं जायचं ह्याच्यासाठी आरपीआयचे नगरसेवकच जर नसतील तर आरपीआयचा विचार कसा काय होईल तुम्ही मला सांगा ना. तुम्हीच सांगा मला, मी नाही सांगत. तुम्हीच सांगा मला. तुमचा घटक आहे नाही, जिकडे समजा एनसीपीचे 50 नगरसेवक आले आणि काँग्रेसचे 0 नगरसेवक आले तर एनसीपी काय काँग्रेसला विचारायला जाणार का? आणि अंकुशजी, जसं तुम्ही म्हणालात तसंच या महाराष्ट्राने बघितलेलं आहे की या जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमचे दोन्ही नेते एकमेकांवर कसे तुटून पडले होते, राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसवर कसे तुटून पडले होते. एक मिनिट सर, मला तुम्ही अंकुशजी कसे तुटून पडले होते हे पण आपण बघितलेलं आहे. त्यामुळे
निवडणुकीच्या आधी काय झालं हे आता विसरायला हवं. निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय दिलेला आहे, नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि कोणी कोणाची युती करायची. 1999ला राष्ट्रवादी तुटून पडली होती काँग्रेसवर, पण सत्तेच्या समीकरणासाठी तुम्ही मांडी लावून बसलात. आणि युतीसाठी म्हणाल तर केरळमध्ये सुद्धा मुस्लिम लीग बरोबर तुम्ही आघाडी करूनच सत्ता मिळवलेली आहे. तर मुस्लिम लीग कधीपासून काय म्हणतात सेक्युलर झाली? ज्यांच्या नावामध्येच मुस्लिम आहे ते सेक्युलर कधीपासून झाले याचा तुम्ही मला खुलासा करावा. येतो मी अंकुश, येतो एक मिनिट. मला नितीन भोसलेंकडे त्याआधी जाऊन दे. अवधूत पवारांना मी त्यांना चर्चेमध्ये घ्या किंवा घेऊ नका याबाबत माझं काही मत नाही, परंतु ते डाव्या विचाराचे रिपब्लिकन पक्ष आता उजव्या विचाराचा केव्हा झाला हा माझा प्रश्न आहे. बरोबर, ते येतारच ना आमच्या बाजूला, सरकतारच ना, लंबक सरकलेलं आहे, तुमच्याकडनं आमच्याकडे आलेलं आहे. अजूनची प्रश्न सरळ होता. तुम्ही जेव्हा ठीक आहे, मला भगवे किंवा रायटिस्ट म्हणता त्यांचा प्रश्न सरळ आहे. भगवे किंवा रायटिस्ट, मी मनसेच्या दृष्टिकोनातून बोललो, मी आरपीआयचा विषयच नाही. एक सेकंड. तुम्ही म्हणालात मुंबई, ठाणे असेल, नाशिक असेल, या ठिकाणी जी भगवी ब्रिगेड आहे किंवा जे उजव्या बाजूचे लोक आहेत तुमच्या शब्दात, त्यांच्या बाजूने जर निर्णय लागलेला आहे असं म्हणता, तर तुमच्याबरोबर महायुतीत शेवटी एक प्रमुख घटक म्हणून, आणि तुम्ही सांगितलंय की अर्धे वगैरे नाही, हा आमचा पूर्ण घटक आहे असं जेव्हा आरपीआयला म्हणता, तर मग या घटकाचं काय, तो पण आपण उजव्या बाजूचा म्हणायचा का, असा त्यांचा प्रश्न. हो, उजव्या बाजूचेच झाले ना, आमच्या बरोबर आले म्हणजे उजव्या बाजूचे झाले. बट व्हॉट यू आर डुईंग त्यांना येतील ना, त्यांना सत्तेमध्ये आम्ही वाटा देऊ. शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे, उद्धवजी ठाकरेंनी सांगितलेलं आहे, आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, जरी आरपीआयची लोक निवडून नाही आली तरी त्यांना सत्तेमध्ये आम्ही वाटा देऊ, त्यांना आम्ही अंतर देणार नाही, त्यांना आम्ही आमच्या बरोबर घेऊन पुढे जाऊ. आरपीआयचे नेते आपल्याबरोबर नाही आहेत, पण त्यांचं उत्तर नक्कीच इंटरेस्टिंग असलं असतं या बाबतीत. एक कारण ते असते तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं. बरोबर आहे, ते नक्की स्वतःला काय समजतात. पण त्याआधी नितीन भोसलेजी, तुम्हाला भाजप बरोबर जाणं प्रिन्सिपली मान्य आहे का? नाही, असं आहे की आमचं खरं भांडण नाशिकमध्ये हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी इथं जी असुरक्षिततेची भावना जनतेमध्ये पसरवलेली आहे. म्हणजे पूर्वी आम्ही सुंदर नाशिक, हरित नाशिक अशी मला त्याआधी सांगा, राबवायचो. मला त्याआधी सांगा की नाशिकमध्ये सत्ता कोणाची होती आणि तुम्ही कोणाविरुद्ध लढलेलात हे एकदा लोकांना पण कळून द्या. नाशिकमध्ये सत्ता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची महापालिकेमध्ये होती, परंतु या ठिकाणी असलेला राष्ट्रवादीचा जो पगडा, इथले पालकमंत्री, त्यांच्या ताब्यात असलेली सर्व सत्तेची हत्यारं आणणारीचे कोणते अधिकारी या ठिकाणी आणायचे, बसवायचे, आणि त्याच्यामुळे ह्या नाशिकची जी काही वाट लागलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध आम्ही लढत होतो. म्हणजे एक वेळेस एखादा रस्ता उशिरा झाला, लवकर झाला, पाणी एक दिवस लेट आलं, आम्ही समजू शकतो, परंतु आमच्या आया बहिणी रस्त्यावरती फिरू शकत नाही, एवढी गुंडगिरी या शहरामध्ये वाढलेली. आणि म्हणून राजसाहेबांनी सभेमध्ये जेव्हा ह्या गोष्टी बोलले, तेव्हा प्रत्येक नाशिककराच्या मनामधला विषय जणू काय ते बोलत होते. इतकी वाईट परिस्थिती या नाशिकची आहे, आणि म्हणून लोकांना ती भावली की कोणीतरी एक नेता पुढे आलाय जो आमच्याबद्दल बोलतोय, जो आमच्या सुरक्षिततेबद्दल बोलतोय. तुम्ही जर मागच्या 2 वर्षातली गुन्हेगारी जर तपासली, चेन स्नॅचिंगचे प्रकार तपासले, गुंडगिरी, मारामाऱ्या, खून, दरोडेखोर, हे अत्यंत वाईट परिस्थिती या शहराची झाली. म्हणून नितीन भोसलेजी, मला प्रत्युत्तर जेव्हा, बरोबर आहे, ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. मला अजून एक सांगा की तुम्ही स्वतःला उजव्या बाजूचे मानता का? जसं आता अवधूत वाघ एकदम ठोकपणे म्हणाले की उजव्या बाजूच्या लोकांना दिले, तुमचा पक्ष स्वतःला उजव्या बाजूचा मानतो का? असं आहे, आम्ही सगळे, आमचे साहेब सुद्धा, माननीय राजसाहेबांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आमचं अत्यंत प्रेम आहे त्यांच्यावरती, त्यामुळे त्या पक्षातून आम्ही बाहेर आलेलो आहोत. काही गोष्टींचे आमचे त्यांच्याबरोबर विचार जमले नसतील, परंतु खऱ्या अर्थानं आजही आम्ही त्यांच्यावरती प्रेम करतो. आमचे ते दैवत आहेत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.